नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पार्टी योजनेअंतर्गत त्यासोबतच सारथी असेल, महाज्योती असेल, टीआरटीआय असेल किंवा एआरटीआय असेल, या घटकाच्या अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये एमपीएससी करणारे असतील, पोलीस भरती करणारे असतील किंवा यूपीएससी इतर काही स्पर्धा परीक्षा असतील, बँकिंग परीक्षा असतील, यासाठी जे ट्रेनिंग दिलं जातं या महामंडळाच्या माध्यमातून किंवा या शिष्टमंडळाच्या माध्यमातून यांना ट्रेनिंग दिलं जातं। जे काय प्रोग्राम सेंटर आहे त्या सेंटरच्या माध्यमातून यांना प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं। पण या ट्रेनिंगसाठी आता पात्रता परीक्षा देणं आवश्यक असतं। आता ही पात्रता परीक्षा देण्यासाठी या घटकासाठी ज्या कॅटेगरीमधून तुम्ही असाल त्या कॅटेगरीचा तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे। यामध्ये बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, टीआरटीआय असेल किंवा इतर काही असेल, तुम्ही कोणत्याही घटकासाठी असू द्या, तुम्ही तुमच्या कास्टनुसार त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज करू शकता। मग आता हा अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर गेल्यानंतर यामध्ये अर्ज कसा सादर करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी आपण स्क्रीनवर आल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल, आता ज्या काय वेगवेगळ्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या संस्थेसाठी वेगवेगळे लिंक देण्यात आलेले आहेत। आता ही जी लिंक आहे ती कोणत्यासाठी? बार्टीसाठी। ही जी लिंक आहे ती कोणासाठी? टीआरटीआय साठी। ही जी लिंक आहे ती कायसाठी? महाज्योतीसाठी। त्यानंतर आरटी साठी आणि त्यानंतरची जी लिंक आहे ही आपल्या समोर दिसते ती सारथीसाठी। आता या ज्या सर्व लिंक आहेत या सर्व तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। तुम्ही ज्या घटकांतर्गत ज्या पात्रतेसाठी अर्ज असाल त्याच घटकासाठी तुम्हाला त्याच लिंकवर अर्ज करणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा। आता यामध्ये जे उपघटक असतील, काही ठिकाणी पोलीस भरती असेल, काही ठिकाणी पोलीस भरती नसेल, काही ठिकाणी बँकिंग असेल, काही ठिकाणी बँकिंग नसेल, स्पर्धा परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा नसेल, इंजिनिअरिंग, जे घटक असतील ते आपापल्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे असतील, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करताना लक्षात येतील। परंतु अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वच ठिकाणी एक समान आहे। आता या ठिकाणी जर तुम्ही रजिस्टरवर केलात त्यासमोर याच प्रकारचा फॉर्म ओपन होईल। एआरटीआयच्या जर तुम्ही रजिस्टर या पर्यायावर गेलात त्या ठिकाणी देखील तुम्हाला त्याच पद्धतीचा फॉर्म ओपन होईल। महाज्योतीच्या या ठिकाणी गेलात या ठिकाणी रजिस्टरवर क्लिक केलं त्या ठिकाणी देखील तुम्हाला त्याच पद्धतीचा फॉर्म ओपन होईल। टीआरटीआय साठी असाल रजिस्टरवर गेलात त्या ठिकाणी देखील तुम्हाला त्याच पद्धतीचा फॉर्म ओपन होईल। आणि बार्टी जरी असाल तर तुम्हाला रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशाच पद्धतीचा फॉर्म ओपन झालेला पाहायला मिळेल। यामध्ये तुम्हाला माहिती विचारलेली माहिती तुम्हाला भरायची। आता यामध्ये काय माहिती विचारलेली आहे? फर्स्ट नेम ॲज पर जसं तुमचं डॉक्युमेंटेशनवर नाव आहे, जसं कागदपत्रावर नाव आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नाव टाकण्याचा प्रयत्न करा। मी वारंवार तुम्हाला प्रत्येक अर्जाच्या बाबतीत सांगत असतो की स्पेलिंग मिस्टेक कोठेही करू नका किंवा चुका शक्यतो टाळा, परत चेक करा आणि फॉर्म भरा। कारण अर्ज करताना जर चुका झाल्या तर त्या चुका तुम्हाला भविष्यात त्याचा जास्त त्रास होतो, त्यामुळे अर्ज करतानाच काळजीपूर्वक अर्ज करण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी तुमचं फर्स्ट नाव टाकायचं, त्यानंतर मिडल नेम मध्ये तुमच्या वडिलांचं नाव, लास्ट नेम मध्ये तुमच्या आडनाव, त्यानंतर तुमचं जे जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्यायची। जन्मतारीख निवडल्यानंतर तुम्हाला खाली विचारलेली जी काय माहिती आहे ज्यामध्ये तुमचा ईमेल आयडी असेल 2 वेळेस तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे। आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी मोबाईल नंबर विचारतात, तर मोबाईल नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी 2 वेळेस टाकणं आवश्यक आहे। आता टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट ओटीपी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। आणि ओटीपी टाकल्यानंतर जो काय कॅप्चर कोड तुम्हाला या ठिकाणी दिसतो तो कॅप्चर कोड भरून या ठिकाणी सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपला ईमेल आयडी हा आपला युजर नेम असेल, परंतु जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी रँडमली जो काय पासवर्ड यांच्याकडून देण्यात येतो तो पासवर्ड तुम्हाला समोर स्क्रीनवर देखील दिसेल आणि तुमच्या मोबाईलवर देखील पाठवण्यात येतो। यानंतर आपल्याला स्क्रीनवर जो आपला युजर नेम आपल्याला मिळालेला आहे तो युजर नेम आणि या ठिकाणी जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड बदलण्यासाठी पर्याय येतो। तर सुरुवातीला आपल्याला जो काय आपला जुना पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे तो पासवर्ड एंटर करायचा। त्यानंतर जो नवीन पासवर्ड आहे जो आपल्याला ठेवायचा आहे, ज्यामध्ये @ असं तुम्ही ठेवू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला जो काय पासवर्ड असेल तुम्हाला स्ट्रॉंग पद्धतीमध्ये एक पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा। परत तोच पासवर्ड आपल्याला खाली त्या ठिकाणी देखील एंटर करायचा आणि तो पासवर्ड एंटर केल्यानंतर चेंज पासवर्ड जो काय खाली पर्याय दिसतो या पर्यायावरती क्लिक करायचा। आपला पासवर्ड सक्सेसफुली चेंज झाला आहे। आता त्यानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं आहे। तो लॉग इन करण्यासाठी आपला ईमेल आयडी आणि आपण बदललेला पासवर्ड दोन्ही टाकून आपल्याला या ठिकाणी साइन इन म्हणजे लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला जी काय माहिती या ठिकाणी विचारली जाते तर आपण भरलेली माहिती आलेली आहे, तर या ठिकाणी खाली आपल्याला वडिलांचं नाव विचारलं जातं आपल्या, तो वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर खालच्या कॉलम मध्ये आपल्याला वडिलांचं नाव टाकल्यानंतर खालच्या कॉलममध्ये आपल्याला आपल्या आईचं नाव विचारतं, तर त्या ठिकाणी आपल्याला आईचं नाव देखील या ठिकाणी भरणं आवश्यक आहे। स्पेलिंग व्यवस्थित टाकत चला, प्रत्येक गोष्टीची प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नाही आली पाहिजे। त्यानंतर जो काय आपलं नॅशनॅलिटी आहे ती नॅशनॅलिटी निवडायची, तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा। आधार नंबर टाकल्यानंतर खालच्या कॉलममध्ये आपल्याला
जेंडर विचारलं जातं, मेल फिमेल काय असेल ते निवडून घ्यायचं. त्यानंतर मॅरिज स्टेटस विचारलं जातं, लग्न झालं आहे नाही ते निवडून घ्यायचं. ते निवडल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी तुमचं नावात काही बदल झाला आहे का, यस नो असेल नसेल तर नाही करा, असेल तर यस करा. त्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट म्हणजे कोणत्या कॅटेगरी अंतर्गत आणि कोणत्या घटकाअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, एमपीएससी असेल UPSC असेल स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत जे काय घटक आहेत ते घटक या ठिकाणी तुम्हाला दिसतात. IBPS असेल, पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम असेल, ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो घटक या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी MPSC साठी निवडतो म्हणून आपण या ठिकाणी MPSC निवडण्याचा प्रयत्न करतोय. कंबाईनसाठी असेल कंबाईनसाठी घ्या, राज्यसेवेसाठी जे असेल ते तुम्ही निवडू शकता. आता कोणती कास्ट आहे तर कॅटेगरी जी आहे ती SC असेल किंवा जे काय दुसरी असेल तर ती तिकीट देखील घेऊ शकता. आता कास्टमध्ये SC मध्ये तुमची काय प्रवर्ग उपप्रवर्ग असेल ते कोणता आहे तर तो या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असेल तर यस करायचं. यस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक विचारला जातो, कास्ट नंबर विचारला जातो, तो कास्ट क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कोणी दिलं आहे, कोणत्या अधिकाऱ्याने दिलं आहे ते या ठिकाणी निवडायचं. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर यस करा, नसेल तर नो केलं तर देखील चालतं. त्यानंतर डोमासाईल आहे का, डोमासाईल असेल तर यस करा. यस केल्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्रावरती जो क्रमांक आहे डोमासाईल सर्टिफिकेट क्रमांक तो या ठिकाणी भरायचा. त्यानंतर कोणी दिलेलं आहे डोमासाईल प्रमाणपत्र आपल्याला कोणी दिलेलं आहे ते निवडायचं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अपंग आहात का, तुम्ही अनाथ आहात का असे प्रश्न विचारले जातात. असाल तर यस नो व्यवस्थित तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता. या ठिकाणी आपल्या बाबतीत नोच आहे त्यामुळे आपण दोन्ही ठिकाणी नोच निवडतोय. त्यानंतर ॲडिशनल FANE कोर्स म्हणजे तुम्ही याआधी बार्टी अंतर्गत लाभ घेतला आहे का किंवा एखादा प्रोग्राम तुम्ही घेतला आहे का, यस किंवा नो विचारलं जातं. त्यानंतर शासकीय कर्मचारी ॲन्युअल इन्कम आणि इन्कम प्रमाणपत्र आहे का असेल तर यस करायचं. उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी लागतं, उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेटवरील जो नंबर आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट कोणी जनरेट केलं हे टाकून नेक्स्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काय अल्टरनेट मोबाईल क्रमांक आहे तो विचारला जातो आणि अल्टरनेट मोबाईल क्रमांकाच्या नंतर खाली तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता विचारला जातो. आता पत्ता टाकताना सविस्तर पत्ता टाकायचा, जसा आपल्या आधारवर पत्ता आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा. त्यामध्ये लँडमार्क असेल, व्हिलेज असेल, स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल, पिनकोड ही सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची. आता ही माहिती वर भरल्यानंतर खाली परत तुम्हाला विचारलं जातं की परमनंट ॲड्रेस देखील तुमचा हाच आहे का. जर असेल तर त्या बाणावरती त्या टिकवरती क्लिक केलं तर खालची माहिती विचारत नाही. परंतु जर तुमचे दोन्ही ॲड्रेसमध्ये डिफरन्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून तुमचा जो ॲड्रेस आहे तो बदलू देखील शकता. आता या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचे प्रेफरन्स सेंटर म्हणजे सेंटर विचारले जातात ते जिल्हा वाईज आहेत. तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे 5 सेंटर तुम्हाला या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. जे तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्ही 5 निवडू शकता. ज्यामध्ये तुमचे जे जवळचे सेंटर असतील ते सेंटर देखील तुम्ही निवडू शकता. त्यामध्ये प्रेफरन्स नंबरनुसार तुम्ही 5 सेंटर निवडू शकता. ते निवडल्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आणि या ठिकाणी आपल्याला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन जे काय आहे आपलं एज्युकेशन त्याची माहिती या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. ज्यामध्ये तुमचं टर्म असेल 10वीचं वर्ष कोणतं, कोणत्या बोर्ड युनिव्हर्सिटीमधून झालं, किती पर्सेंटेज पडलं याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला भरावी लागते. ही माहिती सर्व व्यवस्थित एज्युकेशनची भरून घ्यायची. ज्यामध्ये 10वी असेल, 12वी असेल आणि ग्रॅज्युएशन असेल सर्व माहिती आपल्याला भरावं लागते. पर्सेंटेज सहित व्यवस्थित भरा. पर्सेंटेज असेल पर्सेंटेज करा, CGPA असेल तर CGPA करा. सायन्स आहे, कॉमर्स आहे, कोणत्या स्टर्समध्ये झाली हे देखील आपल्याला या ठिकाणी निवडावं लागतं. हे निवडताना व्यवस्थित निवडा, चुका करू नका. जरी या ठिकाणी काही चूक झाली तर खाली आपल्याला त्या ठिकाणी दुरुस्तीचा पर्याय देखील उपलब्ध होतो. तर एकदा जो फॉर्म अर्ज करायच्या आधी ती सर्व माहिती देखील या ठिकाणी तपासणं आपल्याला गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्व माहिती आधी भरून घेतोय. त्यामध्ये 10वी असेल, 12वी असेल आणि ग्रॅज्युएशन असेल सर्व माहिती भरून घेऊ. भरून घेतल्यानंतर पुढील माहिती जी आहे ती कंटिन्यू करू. युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी देखील आपल्याला या ठिकाणी निवडावी लागते की कोणत्या युनिव्हर्सिटी अंतर्गत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ती युनिव्हर्सिटी देखील या ठिकाणी निवडायची आणि तिचे काय पर्सेंटेज आहे युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचं ते देखील या ठिकाणी तुम्हाला टोटल मार्क आणि आउट ऑफ मार्क असं दोन्ही विचारलं जातं. टोटल मार्क आणि मिळालेले मार्क असं टाकल्यानंतर तुमचं पर्सेंटेज त्या ठिकाणी ऑटोमॅटिक काउंट केलं जातं किंवा समोर येतं. आता हे टाकल्यानंतर खाली या ठिकाणी आपण सर्व माहिती भरल्यानंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन टाका, सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट मागितले जातात. जे डॉक्युमेंट आपण माहिती मागं भरलेली आहे तीच माहितीचे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करावे लागतात. ज्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, आधार नंबर असेल, आधार कार्ड असेल, हे जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी PDF मध्ये 300 KB च्या आत
अपलोड कराव्या लागतात। त्यासोबतच आपला फोटो आणि सही, विचारलेल्या प्रत्येक जागेवर फोटो सही सर्व माहिती व्यवस्थित अपलोड करण्याचा प्रयत्न करा। सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करता येतं। त्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढे आल्यानंतर तुमच्या समोर तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होतो। या फॉर्ममध्ये काय काय माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती तपासून पाहायची, कोणते कागदपत्र अपलोड केले, काय केलं, जर एखादी माहिती चुकीची वाटली तर या ठिकाणी तुम्हाला खाली मोडिफाय हा पर्याय दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात जर कुठेही काहीही चूक झालेली असेल तर परत एकदा तपासून पाहून व्यवस्थित दुरुस्ती करू शकता। त्यानंतर तुम्ही जर माहिती बरोबर असेल सबमिटवर क्लिक करा, ओकेवर क्लिक करा आणि आपला जो फॉर्म आहे तो यशस्वीरित्या सबमिट झाला आहे। त्यानंतर प्रिंट या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केला आहे त्या घटकाची या ठिकाणी तुम्ही प्रिंट मिळवू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही इतर घटकासाठी देखील अर्ज करू शकता। या पद्धतीने तुम्ही ही जी PDF आहे ही आता आपण सेव्ह करून ठेवतोय, अशा पद्धतीने तुम्ही जो अर्ज केलाय त्या अर्जाची PDF तुम्हाला मिळून येईल। आता या पद्धतीने अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। याच्यामध्ये काही जर आपल्याला शंका असतील, काही अडचणी असतील, आता लक्षात घ्या हा अर्ज आपण बार्टीसाठी भरलेला आहे, परंतु सारथी असेल, महाज्योती असेल किंवा इतर TRTI असेल, काय जे असेल यासाठी सर्वांसाठी अर्जाची प्रक्रिया ही सेम आहे। यामध्ये जे टर्म्स आणि घटक आपण जे निवडत होतो, जे कास्टचे आणि टर्म्सचे जे घटक होते, ज्यामध्ये पोलीस भरती असेल, कंबाईन परीक्षा असेल, UPSC असेल, MPSC, यामध्ये थोडाफार डिफरन्स आहे, काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही, ते तुम्हाला त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर लक्षात येईल। परंतु अर्ज करताना आपल्याला कोणतीही समस्या, कोणतीही शंका, काही अडचण येत असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारण्याचा प्रयत्न करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर चला, जर माहिती आवडली असेल, कामाची वाटली असेल, फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं। तर चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।